ब्रेकिंग न्यूज. नंदुरबारात हॉटेल व्यवस्थापकाचा खून, जुन्या वादातून हल्ला, 5 जणांवर गुन्हा. शहरातील तळोदा रोडवरील हॉटेल मंदाकिनी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत व्यवस्थापकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात 25 वर्षीय सागर जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून सागर जाधव यांच्यावर लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेतील सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नंदुरबार शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार न्यूज 24. पाहिजे ना तुम्ही जावा ना. कोण येणार आहे? हा मग इकडे फोन करा ना तुम्ही. नमस्कार. काल रात्री एक बारमध्ये एक बार मॅनेजर सोबत काही लोकांनी, अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता. त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. आरोपींचे बद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.